वाहतूक कोंडीचा फटका आणि त्याचाच परिणाम एका चिमुरड्याच्या जीवावर बेतला आहे। वसई पेल्धार परिसरात राहणारा 2 वर्षांचा रियान शेख गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात 4थ्या मजल्यावरून खाली पडला। या भीषण अपघातानंतर रियानच्या पोटाला गंभीर दुखापत झाली। तातडीने त्याला जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। रियानला वाचवण्यासाठी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास रुग्णवाहिकेद्वारे मुंबईकडे रवाना करण्यात आलं। पण नशिबातलं दुःख अजूनही बाकी होतं। मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी होती। रुग्णवाहिका या कोंडीत तब्बल 5 तास अडकून राहिली। ठोटाचा जीव मदतीसाठी तडफडत असताना रुग्णालयात पोहोचण्याआधीच रियानची प्रकृती ढासळली। कुटुंबियांनी शेवटचा प्रयत्न करत जवळच्याच ससूनवघर गावातील एका रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। या हृदयद्रावक घटनेमुळे वसई-विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। निष्पाप जीवाचा मृत्यू हा केवळ एका कुटुंबावरचा आघात नाही, तर संपूर्ण समाजमनाला हादरवणारी घटना ठरली आहे। महामार्गावरची वाहतूक कोंडी हे नागरिकांसाठी आता नित्याचीच झाली आहे। दररोज हजारो प्रवासी, रुग्णवाहिका, शालेय बस या कोंडीत अडकतात, पण प्राधिकरणाची बेफिकिरी मात्र कायम आहे। ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात अशी कितीतरी प्रकरणं घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। एका चिमुकल्याच्या मृत्यूनं वाहतूक व्यवस्थेतील हलगर्जीपणाचं भयान चित्र उघड केलं आहे आणि प्रशासनाने आता तरी जागं व्हावं अशी मागणी जनतेतून होते। मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज सकाळपासून वाहतूक कोंडी होत आहे आणि या वाहतूक कोंडीचं कारण म्हणजे घोडबंदर रोडला उपमुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेले होते की रात्री 12 नंतर ही वाहतूक अवजड वाहनांची वाहतूक चालू ठेवावी। मुळात म्हणजे हे नियोजन करण्यामध्ये ट्रॅफिक डिपार्टमेंट सबसेल फेल गेलेलं आहे, कारण त्यांनी वर्सोवा ब्रिज इथे पूर्ण वाहतूक थांबवून ही वाहतूक कोंडी करण्याचा अट्टास धरला असं समजामध्ये येते। ही वाहतूक कोंडीमध्ये एक 1.5 ते 2 वर्षाचा मुलगा आज मृत्युमुखी पावला आहे, कारण तो गॅलेक्सी हॉस्पिटल वसई इथून मुंबईला उपचारासाठी जात होता आणि वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने 3 ते 4 तास हा वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने ससूनवघर गावात इथे डॉक्टरकडे तपासण्यात आल्यानंतर हा हालचाल न करण्यास समजले आणि हा मृत्युमुखी पावला असं प्राधान्य दिसलेलं। आणि ह्या वाहतूक कोंडीचा फायदा एक 1.5 ते 2 वर्षाचा मुलगा आज मृत्युमुखी पावलाय आणि असंच जर घडत झालं तर 100% ह्या वाहतूक कोंडीचा सामना हा मृत्यूशीच करावा लागणार आहे ग्रामस्थांना।